पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. वगैरेंनो, आजच्या भक्तीत भाग घेत असताना आता आपण सर्वजण आपल्या पापांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा अनुभवीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी पाप केले आहे. आमचा अपराध म्हणून तुम्हाला पवित्र प्रिय सर्व सर्वसंतांना व तुम्हाला वगैरेंना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करत व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. तुम्हारी मरेच्या प्रार्थनेने सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातून दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिलं वाचन. आजचे पहिले वाचन पौलचे करितीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो. आत्मा हा सर्व गोष्टीचा आणि देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळालेला आहे. ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्याच्या मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला समजू शकणार नाही, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्यांना शिकवावे. आपल्याला ख्रिस्ताचे मन आहे हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानतो. आपले उत्तर, परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि दयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा
त्याच्या सर्व कृत्यावर आहे. आपले उत्तर परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. हे परमेश्वर, तुझी सर्व सकृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात, जे तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात, ह्यासाठी की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्यही मानवजातीस कळाली. आपले उत्तर परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राजाधिकार पिढ्यानुपिढी टिकणारा आहे. प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. पतन पावणारा परमेश्वर सर्वांना आधार देतो आणि वाकलेल्यांना सर्वांना उभे करीतो. आपले उत्तर परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. कृपया आपण सर्व जयघोषासाठी उभे राहूया. बोल प्रभू तू, बोल प्रभू, बोल प्रभू तू, बोल प्रभू. ऐकत असे आवाज तुझा, ऐकत असे आवाज तुझा. बोल प्रभू तू, बोल माझ्या देवा, तुझा वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पनाने मला चालव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकालिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू गालिलातील कफरनहूम गावी खाली आला. तो शब्बात दिवशी त्यास शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश कराव्यास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा आणि ह्याच्यामधून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा ते सर्वजण विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताकडे माझ्या प्रिय बंधूंनो, आपण सगळेजण पवित्र मातेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा 9 दिवसाचा नोवेना साजरा करीत आहोत. आणि या 9 दिवसाच्या नोवेनाचा आज 3रा दिवस आहे.
आणि म्हणून मी आपणा सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. आणि आजच्या तिसऱ्या दिवशी विषय आहे मेरी मदर ऑफ मर्सी. पवित्र माता, पवित्र मरिया, दयेची माता, कृपावंत माता म्हणतो, दयेची माता हा विषय आहे. आता मदर ऑफ मर्सी किंवा दयेची माता ह्याचा अर्थ तुम्हाला काय जाणवतो? मी तुम्हाला फक्त 10 सेकंद देतो की तुमच्या मनात काय उत्तर आहे. and give you 10 seconds to understand what do you understand by the mother of mercy. When we say Hail Holy Queen, Hail Holy Queen, Mother of Mercy, right? आपण नमस्कार देराणी म्हणतो, नमस्कार देराणी दयेची माता म्हणजे काय? तुम्ही उत्तर मनात ठेवा. खरं ह्यामध्ये लिहिलेलं आहे की गब्रिएल देवदूत जेव्हा मरिया मातेकडे तिला संदेश घेऊन जातो तेव्हा तो म्हणतो, हेल फुल ऑफ ग्रेस, द लॉर्ड इज विथ यू. हे माता मरिये, नमस्कार, परमेश्वर तुझ्या जवळ आहे. म्हणजेच काय म्हणायचं त्याला की मदर ऑफ मर्सी. की हा फक्त मदर ऑफ मर्सी देवदूत आल्यानंतर तिच्याकडे मर्सी आलेली नाही, तर पवित्र मरिया ही जेव्हा निष्कलंक, तिचा जन्म जो आहे हा निष्कलंक आहे. When she was born, she was immaculately conceived. Name of our church is Immaculate Conception. Mother Mary was immaculately conceived. Mother Maryचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ती निष्कलंक म्हणून जन्माला आली होती. आणि म्हणूनच आपण म्हणतो की नमस्कार देराणी दयेची माता. पवित्र मरियेला देवाची कृपा लाभलेली आहे तिच्या जन्म होण्याच्या आधीच. आणि म्हणून आपण म्हणतो की दयेची माता. Mother Mary received grace from God at the time of her conception, and therefore we say she is immaculate conception. आणि म्हणून हा जो अर्थ आहे दयेची माते, ही दया परमेश्वराने तिच्यावर केलेली आहे. पवित्र मरियेवर दया परमेश्वराने केलेली आहे. जेव्हा परमेश्वर आम्हाला धर्मगुरूंना बोलावतो, धर्मगुरू होण्यासाठी तरुणांना, तेव्हा त्याची दया आम्हाला लावत असते, तो आम्हाला आमंत्रित करत असतो. तर दयेचं सुंदर उदाहरण आजच्या शुभवर्तनामध्ये आपण ऐकलेलं आहे. येशू कफरनहूमात असताना एक मनुष्य भूतग्रस्ताने ग्रासलेला होता आणि तो प्रभू ख्रिस्ताला उद्धटपणे बोलत होता, हे नाझरेथकर येशू, तू कोण आहेस मी ओळखतो, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, तुला मी ओळखतो, आमच्यामध्ये काय येत आहेस. तर प्रभू ख्रिस्ताने त्याला काही सांगितलं नाही. प्रभू ख्रिस्ताने दया दाखवली आणि सांगितले की या माणसातून निघून त्याला मुक्त कर. आणि तेव्हा ते भूत जे पश्चातापलेलं मनुष्य होता त्यामधून ते भूत लागलीच निघून गेलेलं आहे. इथे प्रभूची कृपा त्या माणसावर आलेली आहे. परमेश्वराची प्रीती, कृपा त्या व्यक्तीवर जाऊन प्रभू ख्रिस्ताने ती ऑथॉरिटीने, त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीने त्या माणसाला बरं केलेलं आहे. परमेश्वर हा शक्तिमान आहे. आपला परमेश्वर पिता हा विश्वाचा परमेश्वर आहे. सर्व विश्व त्याने निर्माण केलेलं आहे आणि सर्व मानव जातीने पुन्हा एकत्रित यावं म्हणून परमेश्वराने पवित्र मरियेला निष्कलंक असं निर्माण केलं की जेणेकरून त्याचा मुलगा एका कुमारिकेच्या उदरी जन्माला यावा. जी स्त्री निष्कलंक असेल अशा उदरी की जिथे प्रभू ख्रिस्त
पवित्र मरियेच्या पुत्री जन्माला येऊन निष्कलंक राहावा, परमेश्वराचा पुत्र, की त्याने जगाचा उद्धार करावा, ह्यासाठी हे संपूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच आता जो विषय आहे मदर ऑफ मर्सी, देवाची माता, तर ह्यामध्ये पवित्र मरियेला परमेश्वराकडून लाभलेले कृपा आपण साजरी करत आहोत. पवित्र मरिया नंतर त्यानंतर आपली दया इतर लोकांनाही नेहमी दाखवत आलेली आहे. जिथे जिथे पवित्र मरियेने दर्शन दिलेलं आहे, wherever there are apparitions, पवित्र मरिया परमेश्वराची दया सगळ्यापर्यंत नेत आहे. मरिया, संत मरिया फॉस्टिना कोवल्स्का एक संत आहे की जिचं खास प्रेम होतं प्रभूच्या डिवाइन मर्सीवर, प्रभूच्या दयेवर तिचा विश्वास होता, दैवी दयेवर. ते एकदा ती आपलं प्रायश्चित्ताला गेले होते आणि प्रायश्चित्ताला धर्मगुरूंनी तिला सांगितले की माझ्यासाठी प्रार्थना करा. संत मरिया फॉस्टिना ही नेहमी त्या धर्मगुरूसाठी प्रार्थना करत असेल आणि 9 वेळेला नमस्कार हेराणी प्रार्थना करत असेल. हे मी ही 9 वेळेला ते म्हणत असेल. एके दिवशी अशी प्रार्थना करत असताना तिने पाहिलं की पवित्र मरिया आणि तिच्या व्यंगेत, तिच्या हातामध्ये बाळ येशू तिने पाहिलं आणि बाळ येशू अगदी आनंदाने तिच्या हातामध्ये जणू काही खेळत आहे आणि ते धर्मगुरू मरियेच्या पुढे नील डाऊन करून आहेत, गुडघे टेकून आहेत, असं तिने पाहिलं. आणि तिने पाहिलं की परमेश्वराची कृपा पवित्र मरिया त्या धर्मगुरूवर आशीर्वाद देतात की जणू काही दया दाखवतात. तसेच स्वीडनची संत ब्रिजिट, तिला सुद्धा पवित्र मरियेने सांगितलेलं आहे की आय एम द क्वीन ऑफ हेवन अँड मदर ऑफ मर्सी. मी स्वर्गीय राणी जरी असली तरी मी दयेची माता आहे. आय एम द जॉय ऑफ द जस्ट and the door through which sinners are brought to God. मी सगळ्यात एक प्रकारचा आनंद देत असते, उल्हास देत असते, कारण सगळे पापी त्यांना मी परमेश्वराकडे नेत असते. जिथे जिथे पवित्र मरियेने दर्शन दिलेले आहे तिथे तिथे म्हणत नाही की माझी भक्ती करा म्हणून, ती म्हणत आहे पश्चाताप करा, पाप वर्ज करा. परमेश्वराची दया सगळ्यापर्यंत पोहोचावी, सगळ्यांनी परमेश्वराकडे यावं, असंच पवित्र मरिया नेहमी सांगत आहे. आणि म्हणूनच आज आम्ही जो विषय आहे डिवाइन मदर ऑफ मर्सी, दयेची माता, हा जो आम्ही महत्त्वाचा जो आजचा विषय आहे त्यावर चर्चा करत आहोत. तर माझ्यासाठी दयेची माता म्हणजे काय? जर पवित्र मरियेवर परमेश्वराची दया आली, कृपा झाली, तशीच आम्हा सगळ्यावर परमेश्वराची दया राहावी, परमेश्वराची कृपा राहावी. म्हणून आजच्या भक्तीमध्ये खास प्रार्थना करूया. त्या दिवसात आपलं चर्च पहा उसाटलेला आहे. अर्धे लोक येतात, अर्धे लोक येत नाही, अर्धे पण नाही, जेवढे 10-15 लोक येतात. जिथे आपण 400 लोक 1000 असणार होतो तिथे फक्त 10 लोक आहेत. कशामुळे? ही करोनामुळे. आणि या सगळ्यामध्ये परमेश्वराने आम्हा सगळ्यांवर दया करावी, आम्हा सगळ्यांच्या पापाची क्षमा करावी आणि आम्हा सगळ्यांना सुरक्षित ठेवावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि पवित्र मरियेने आम्हासाठी विनंती करावी, सतत प्रार्थना करावी म्हणून प्रवास प्रार्थना करूया. आमेन.
आपले निदान सर्वसमर्थ पिकाला मानव व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या अधीन अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्यावर त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आमेन. हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देतो. आम्हाला पापमुक्त करो. आमचे अर्पण स्वीकारणे बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावले आहे. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्यवर असतात. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनते. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांची गायक करतात आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या अखंड गुणगान गात म्हणतो. पान क्रमांक 52. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तुलमा आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतलं, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जे गोष्ट करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ दिल्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने व्हावेत तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू थॉमस,
वैद्य सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले त्या सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रमुख ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात असे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोठं नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या परिषदास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्तासाठीच्या श्रद्धेकडे पहा. मी आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य येशून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण परस्परांना प्रभूच्या शांतीने वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या पोकरा, तोच तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या पोकरा, तोच तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या पोकरा, तोच तो आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास आमंत्रित झालेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. अनादि अनंत इत्याच्या पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला ती कुमारी मरिया धन्य होय. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो.
तिचा विश्वास व प्रेम तुझ्या कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाला सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात एक आहे. आता आपण मनाची प्रार्थना करूया. तिसरा दिवस. आरोग्यदायी वेळातही मातीची नवरी होती. हे अतिपवित्र कुमार म्हणले, येशूच्या येण्यासाठी महापूजनीय देवाने तुझी निवड अनंत काळापासून केली होती. देवाच्या दिव्य शब्दाने ज्या क्षणी तुझ्या निवडणुकात महापवित्र देवधारण केला, त्या क्षणाचे आणि त्यानंतरचे 9 महिने तुझ्या परिशुद्ध गर्भाशयात त्याला आनंदाचा जो दैवी आनंद तू अनुभवलास, त्याचे तुला स्मरण करून देण्याचे सद्भाग्य या तुझ्या नम्र बलिदानाला दे. माझ्या कळकळीच्या प्रार्थनेने आणि भक्तीने हा तुझा आनंद नूतनीकृत विमुक्त करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. हे टिळकाच्या प्रेमाने जे कुणी हृदयात तुझ्या अवर्णनीय आनंदाचे भक्तिपूर्वक स्मरण करते, त्यांना तू संरक्षणाचे अभिवचन दिले आहे. हे विशेष संरक्षण तू मला माझ्या जीवनाच्या वर्तमान गरजेच्या प्रसंगी दे. तुझ्या दिव्य पुत्राच्या अनंत करुणेवर विसरून जे कुणी मागतात त्यांना दिले जाते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तसेच हे पवित्र माने तुझ्या महासामर्थ्यासाठी प्रार्थनेचा प्रभाव मी जाणून आहे. म्हणूनच मी तुला विनम्रपणे विनंती की तुझ्या दिव्य पुत्राजवळ माझी याचना कर. या नवीन भक्तीच्या काळात मी ज्या काही विनंत्या तुझ्याकडे सादर करीत आहे, त्या देवी इच्छेनुसार असल्यास तुझ्या पुत्राने त्या मान्य कराव्यात म्हणून तू माझ्यासाठी मध्यस्थी कर. मात्र त्या दैवी योजनेनुसार नसल्यास मला इतर आवश्यक कृपा लाभावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. थोडा वेळ शब्दामध्ये प्रार्थना करूया. तुझ्या प्रार्थनेच्या सहाय्याने असलेली माझी सगळी श्रद्धा तुझ्या आदरार्थ मी करीत असलेल्या या माझ्या नवीन भक्तीमार्फत प्रकट करू इच्छिते. तुझ्या उदरात देवपुत्राचा निवास होता, तेव्हा तुझे निर्मळ हृदय स्वर्गीय प्रेमाने आणि आनंदाने व्यापले होते. तुझ्या दिव्यपुत्राच्या सन्मानार्थ मी माझ्या अंतःकरणातील भावना आता तुझ्या मंगलचरणी अर्पण करीत आहे. त्याचा तू स्वीकार करावास ही तुला माझी नम्र विनंती आहे. नमो कृपापूर्ण मने, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य
प्रभावाने आणि तुझ्या सामर्थ्यशाली प्रार्थनेच्या सहाय्याने मी तुझ्याकडे सादर केलेल्या विनंत्या तुझ्या पुत्राकडून मान्य करून घे, अशी तुझ्याकडे माझी प्रार्थना आहे. याच कारणासाठी तुझ्या सन्मानार्थ केलेली सर्व सौकृते मी तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. तुझे हृदय येशूच्या स्नेहपूर्ण प्रेमाने सर्व काळासाठी प्रज्वलित झाले. येशूच्या स्नेहपूर्ण प्रेमासाठी तुझ्या चरणी माझी अशी विनम्र विनंती आहे की माझी प्रार्थना आहे आणि माझ्या मनापासून नवीनचा तिसरा दिवस. हे आमच्या प्रेमळ मातेरे, तुला नमस्कार असो. आमच्यासाठी तू पवित्र जीवनाचा महान आदर्श आहे. सर्व अहिंसुखाचा त्याग करून तू स्वतःला परमेश्वर चरणी समर्पित केलेस आणि त्याच्या मंदिरात प्रार्थनामग्न जीवन तू व्यतीत केलेस. आम्ही मात्र स्नान संस्काराद्वारे परमेश्वराला समर्पित झालेले असूनही स्नान संस्काराच्या अभिवचनाची प्रतारणा करीत आहोत. अनेक वेळा आम्ही ही अभिवचने निवडली आहेत. आम्ही अनेक वेळा भौतिक सुखाच्या मागे लागून आमच्या पापामुळे आमच्या मुक्तीदात्याला दुखावले आहे. हे निष्कलंक माते, तू आम्हा पापीजनासाठी ईश्वरी करुणा मिळवून देतेस. आम्ही आमच्या पापाबद्दल पश्चाताप करतो आणि तुझ्या प्रार्थनेच्या सहाय्याने ईश्वरी करुणेची व क्षमादानाची याचना करतो. तुझे मातृत्व हात आम्हाकडे पसर व आम्हाला तुझ्या वेळेत घेऊन ख्रिस्तरूपी जिवंत तुपाच्या प्यारास दे. आमेन. आरोग्यदायी माता मरियेकडे प्रार्थना. हे पवित्र महिने वेलांमध्ये येथील तीर्थस्थानावर करुणा आणि ममता यांच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या हे आमच्या आरोग्यदायी माते, हे आमच्या सगळे राणी, तू आमचे आश्रयस्थान व दुःखी हरती म्हणून तुला आम्ही भक्तिपूर्वक वंदन करतो. असंख्य व्याधीग्रस्तांना तू आरोग्याचे दान दिले आहेस. तुझे सामर्थ्य व माया यावर विसंबून आम्ही तुझ्या आश्रयाखाली आलो आहोत. तुझी व तुझ्या दिव्य पुत्राची आम्हाला उत्तम प्रकारे सेवा करता यावी, यासाठी तू आमचे व्याधी बरे करावे आणि आम्हाला परिपूर्ण मानसिक, शारीरिक व आत्मिक आरोग्य मिळवून द्यावे, अशी आम्ही तुझ्यापाशी विनंती करीत आहोत. व्याधीग्रस्तांच्या सांत्वनासाठी व मदतीसाठी तू नेहमीच धाव घेत असतेस. त्यांच्या मुक्तीसाठी आवश्यक तेव्हा तू त्यांना आरोग्य प्रदान करतेस. त्यांच्या मृत्यूसमयी तू त्यांना धीर देतेस. हे मानव माते, आमच्या साह्याला धावून दे व दुःख कष्टापासून आम्हाला मुक्त कर. ईश्वराची इच्छा प्रमाणात आजारातील दुःख यातना सहन करण्यास आम्हाला शक्ती व धीर देते. म्हणजे या दुःख यातने मार्फत आमचा आत्मा शुद्ध होईल